सामना 4 षटकांचा राहील आणि 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक असेल। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत 4 षटकांचा हे सामना लक्षात घ्यायचंय। एका साइडला नीरज यांची आपण सुंदर समालोचन ऐकलत आणि विशाल राऊत यांचं सुद्धा सुंदर समालोचन आपण ऐकलत। आज संकेत पाटील मात्र कॉमेंट्री स्टुडिओमधून षटकार चौकार मारत नाहीयेत, तर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी करतायत। संकेत पाटील नाबाद 20 धावांची खेळी केल्या सामन्यामध्ये। काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला। आजच्याच दिवसामध्ये आपण 5 वर्षांच्या पलीकडे गेलो तर मुंबई इंडियन्स संघाने तिसरी IPL ट्रॉफी उचलली होती। रोहित शर्मा लिफ्ट्स द IPL ट्रॉफी म्हणून टायटल पाहायला मिळाला। तो आजचा दिवस पाहायला मिळतो 21 मे 2017। 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल, अन्यथा 3 धावांचं पॅनलाइज तुम्हाला हवं असेल तर पाठवू नका। संगीतजी मात्रे यावेळेला स्ट्रिक्टली सांगतायत की 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे बंधनकारक, कारण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक प्लेयर घराघरामध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय। आजचा दिवस IPLच्या माध्यमातून रायझिंग पुणे मात्र या संघाला पराभूत केलं होतं। अजिंक्य राणे, स्टीव्हन स्मिथची खेळी आणि त्याच्यावर पाणी फिरलं कृणाल पांड्या या खेळाडूने 47 धावा केल्या आणि 2017चा आजची IPL ट्रॉफी उचलली रोहित शर्माने। तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून। संकेत पाटील एका साईडला आपण पाहतोय, आमचे जवळचे अत्यंत मित्र पाहायला मिळत आहेत आणि समालोचन क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून चौकार षटकार मारतायत असं म्हणायला हरकत नाहीये। स्टार्ट ऑफ द मॅच अजित मात्रे या ठिकाणी सिग्नल करतात। आमच्या गुणलेखक पंकज पाटील लंच नंतर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत। स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर कुंदन, स्ट्राइक एंड कडे संकेत पाटील। पहिला चेंडू संकेत पाटीलच्या बॅट मधून निघालेला अफलातून, मात्र आपण पाहू शकतायत काय आहे एक्झॅक्टली या 6 धावा। गुड शॉट, सुपर टायमिंग 6। हॅकर्स एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय। सामना क्रमांक 5 गेल्या मॅच मध्ये झाई वॉरियर्स संघाने रुद्राक्ष 11 संघाला पराभूत केलं। खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तो संघ विजयी होत असताना अजय पाटीलची बॅट बोलू लागली। यस, इट इज अ वाईट। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9व्या धावसंख्येवर। एका साईडला अजितजी मात्रे आणि एका साईडला विशालजी नाईक आपल्याला पाहायला मिळतात। ते दोन पंच पॉप्युलर पंच आहेत टेनिस क्रिकेट विश्वामधले। ऑन साइडला मात्र सुंदररित्या ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय। तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल। बॅकअप चांगला मिळतोय करणच्या द्वारे, फेकी येते। तत्पूर्वी जर आपण पाहिलं राकेशकडे मात्र चेंडू निघून जातोय। मास्टर क्रिकेटचे कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आणि स्पेशल खेळाडू मी तर म्हणेन। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते। एकंदरीत 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात। कारण अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर जे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे विकलांग आपल्याला पाहायला मिळतात, तिथे स्पेशल हा अमेरिकेमध्ये शब्द वापरला जातो आणि स्पेशल खेळाडू म्हणून राकेश यांच्याकडे आपण पाहू शकतायत। धावसंख्या 10, 10 रन। ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली गेले। वेगाने मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय।
मयूर गेल्या मॅच मध्ये काय आक्रमकता दाखवली होती. सुरेख 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 11 धावा फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा फलकावर. संकेत पाटील आणि एका साईडला जतीन हे दोन सलामीवीर. थोडासा खोलवर चेंडू होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 22च्या स्वरूपात अजित म्हात्रे यांचा सिग्नल बॅटने खेळला गेला होता. यावेळेला डिक्लेरेशन झोन आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स 13 धावा. स्टार्ट चांगली झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि एखाद्या बिल्डरला चांगली इमारत बांधायची असेल तर डेफिनेटली फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो. त्याचप्रमाणे जर धावा खूप मोठ्या प्रमाणात करायच्या आहेत तर पहिल्या षटकापासून सुरुवात जर चांगली झाली, कारण शॉर्ट टर्म आपण पाहतो की 4 षटकांच्या आहेत आणि 4 षटकांचे सामने असल्या कारणानं आपण पाहू शकतायत की 4 षटकांमध्ये मॅक्झिमम 40-45 धावा या फायटिंग टोटल असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. 13 धावा. चेंडू फेकून झाले ते एकंदरीत 6 चेंडूंचा खेळ झाला पहिल्या षटकातील. करण गेल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावांचं षटक ज्याने हाताळलं होतं तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा. 2 गडी बाद केले होते करणने. गेल्या मॅच मध्ये करण हॅट्रिकवर पोहोचला होता. पुन्हा एकदा गोलंदाज. 13 रन्स. ऑफ साईडला सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. डिक्लेरेशन झोन कडे विशाल नाईक यांचा इशारा येतोय. येस, झोन मध्ये जात असताना डिक्लेरेशन. 2 धावा येत आहेत आणि धावांची गती फलकावर. 15 रन्स 15 धावा. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बालयोगी श्री सदानंद महाराज क्रीडा संकुल राईचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या क्रीडा नगरीमध्ये सर्व आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दुरून येतोय. मयूर इझिली कॅच. खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. ब्रिलियंट फलंदाज या ठिकाणी. जतीनच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. गॉन. जतीन मात्र आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही. 3 धावांवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15. 1 गडी बाद. सौरभ नवीन फलंदाज. न्यूमॅन इन ऑन द क्रीज. नॉन स्ट्राईक इन कडे करण. एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे करणने यावेळेला सिद्ध करून दाखवलंय. फुलटॉस चेंडू होता मात्र नोचा इशारा कमरेच्या वरती असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात नो +2 एकंदरीत 3 धावा ऍडेड केल्या जात आहेत. आणि बोनसच्या स्वरूपात फ्री हिटचा इशारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 18 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 18च्या आकड्याने मात्र गेली 2 वर्ष झगडतोय आपल्या परफॉर्मन्ससाठी. अर्थातच किंग कोहली विराट कोहली गेली 906 ते 907 दिवस झाले परंतु त्याच्या बॅटमधून अजून शतक येत नाहीये. लवकरच तो मात्र कमबॅक करेल असं सुनील मनोहर गावस्कर यांचं वाक्य आहे. परंतु रवी शास्त्रींनी सांगितलंय की रेस्ट घ्यावी लागेल. परंतु सुनील गावस्कर सांगतायत की रेस्ट घेऊन मात्र चालणार नाहीये विराट कोहलीला. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅनला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. चेंडू फेकून झाले 3. मात्र किंग संघ जाऊन पोहोचतोय 19. 19. संकेत पाटील एका साईडला चिकाटी प्लेअर आणि नेहमीच जबाबदारीचं टॉनिक त्याने प्यायलंय या समालोचन क्षेत्रामध्ये म्हणा आणि नेहमीच क्रिकेटच्या मैदानात आता लीगच्या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. पुन्हा एकदा करण आपल्या गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर फटका तर आहे. यावेळेला चेंडू मात्र निघून जाईल बीट करून. 4 धावांकरता चौकारासाठी राई प्रीमियर लीग चौकार. वेलकम बाउंड्री 4. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सरळ बॅटने धावा खूप मोठ्या प्रमाणात येतात हे आपण विसरून चालणार नाहीये. ते सौरभने दाखवलं.
पुन्हा एकदा मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 24 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. धावांची गती फलकावर 24. यावेळेला पाहिलं न्यायालय बाकीचं काम पंचांवर सोपवलं. आउटसाइड दी लेग स्टंप. वाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये काय स्टार्ट यावेळेला मिळवून दिले गेले म्हात्रे किंगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेला अप्रतिम भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईल मध्ये यावेळेला चेंडूला खेळले गेले. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण क्षेत्ररक्षक हा क्रिकेटमधील महत्वपूर्ण दुवा आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 26 वर. 26 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. 13ची सरासरी आतापर्यंत चांगली मेंटेन केली गेली, कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि अशातच तुमची जर प्रति षटकामागे 13ची सरासरी असेल तर वेल अँड गुड. 2 षटक झाले. 26 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा राई प्रीमियर लीग 2022. चेंडू मध्ये कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं सातत्य. काल काय झालं ते विसरून आज नव्याने सुरुवात मी काय करणार आहे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. ऑन साइडला लो फुलटॉस चेंडू होता. अक्रॉस झाला आणि सुरेख पद्धतीने चेंडू 2 धावांकरता डिक्लेरेशन झोन मध्ये आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण म्हणतात ना, टेनिस क्रिकेट विश्व असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा असतो. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास पुन्हा एकदा दाखवत असताना संकेत पाटील. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत दोन्ही फलंदाज, परंतु फंबल होतोय मिस्टर मयूर आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 30 रन्स. 30 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना जीत 11 आणि रुद्राक्ष 11 दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. कॅप्टन मोठे बंधू लहान बंधूला गोलंदाजी करतायत, अर्थातच चेतन पाटील. संकेत पाटील आपण पाहू शकतायत. यावेळेला मात्र संकेत पाटीलचा हा फटका बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि हा ना करता करता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. राकेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. नॉट आउट त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंच दर्शवतायत आणि 3 धावेंसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 33 धावा. 33 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. राई प्रीमियर लीग उद्दिष्ट हेच आहे की क्रिकेट फक्त निमित्त, परंतु उत्सव हा गावाचा आहे आणि गाव जेव्हा एकत्रित होतं ना त्यावेळेला मात्र एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 33 धावा. 22 धावा. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना संकेत पाटील म्हटले होते, तुम्ही जेव्हा राईला येतील ना तेव्हा माझी फलंदाजी पहा, माझं सातत्य पहा. ते आज त्यांनी चॅलेंज या ठिकाणी स्वीकारलंय. गुड बॅटिंग. धावांची गती फलकावर 33 धावा. 33 रन्स. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र शॉर्ट पूलचा फटका. चेंडू निघून जाईल. यावेळेला 2 धावांकरता आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 35 धावा. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आपण पाहतो. थोडंसं अंडाकृती ग्राउंड असल्या कारणानं मात्र जे शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत, हुक, पूल,
पुनश्च एकदा गोलंदाज. ऑन साईडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता येतोय राई प्रीमियर लीग चौकार 4. गती फलकावर 39. 39 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार. अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो क्रिकेटमध्ये. तो मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळाला नाही. चौकार येतोय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सौरभच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार सनसणीत ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45. आक्रमकता काय असते ते मात्र यावेळेला सौरभ आणि संकेत पाटीलने दाखवलंय. चेतन पाटीलला मात्र 19 धावा यावेळेला कुठल्या गेल्यात. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3रं कंप्लीट झालंय. 3ऱ्या षटकांमध्ये आतापर्यंत 45 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक. आता 15ची सरासरी यावेळेला प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप झाली, अप्रतिम भागीदारी रचली गेली. राकेश, काय क्रिकेटवरची जिद्द, चिकाटी, क्रिकेटवरचं प्रेम, अफाट जिव्हाळा. हॅट्स ऑफ असेल राकेशांना. फार कमी प्रमाणात असे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. सुरेख फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर जर राकेश पाटील जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर संतोषजी ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ते मात्र प्राइज लावत नाहीयेत तर त्यांना ऊर्जा देत आहेत. चेंज ऑफ पेस. यावेळेला स्लोवर 1 चेंडू होता, मात्र या चेंडूवर एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. आणि हा ना करता करता खराब फेकी. तर आता कुठेतरी लहानपणीचा आबाधुबीचा खेळ आठवतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर पंकज पाटील मात्र हसत हसत धावसंख्या लिहित आहेत आणि सांगतायत की 48 धावा, 48 रन. कृपया करून जे ऍक्टिव्हा आहे ज्याच्यावर 2 आमचे लाडके प्रेक्षक बसलेत, प्लीज जरा गाडी बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या आणि मॅचचा आनंद घ्या. थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48-48. ऑन साईडला फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीये. सौरभच्या बॅटमधून टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग. गोड आवाजात सौरभच्या बॅटमधून गोड षटकार 6. पुनश्च एकदा फुलटॉस चेंडू होता परंतु व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सेफ झोन मध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. चेंडूच्या समाप्तीनंतर म्हात्रे किंग या संघाची 56 धावा. म्हात्रे किंग्स 8 चेंडूमध्ये 27 धावा सौरभच्या बॅटमधून. पुनश्च एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल 6 धावन करता. या षटकाराने संघ जाऊन पोहोचतो फलकावर 62 धावा, 62. जाऊन पोहोचते 62. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. सौरभ 33 धावांचं योगदान देतोय. यावेळेला मात्र फटका चांगला नव्हता जेवढा हवा
होता तेवढा, मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर थोडंसं कठीण जातं खेळण्यासाठी. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने मात्र पहिल्या इनिंगला ब्रेक लागतोय आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 64 धावा, 64 रन्स. 10 चेंडूमध्ये 350च्या स्ट्राईक रेटने 35 धावा करणारा सौरभ आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान देणारा अर्थातच मिस्टर संकेत पाटील नाबाद राहिलाय पुन्हा एकदा. अप्रतिम आपण पाहू शकाल. करण एक गडी बाद केला, कुंदनने मात्र 13 धावा खर्च, राकेश 19, चेतन 19. चारही गोलंदाजाला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात खूप धावा खर्च झाल्या आणि संकेत पाटील दर्शवतात की आतापर्यंत मात्र कोणत्याही गोलंदाजाने बाद केलेलं नाहीये. 4 षटकं, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 64 आणि 65 धावांचं लक्ष असेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार जीत 11 आणि रुद्राक्ष 11 टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अजय कुठे असतील तर आपली गाडीची चावी विशाल नाईक पंचांकडे आहे, तर आपण ती कलेक्ट करा. गेलंय 65 रन्स टू विन. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका साईडला मिस्टर मयूर आणि एका साईडला करण. मयूर अँड करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम मीटिंग घेतली जाते आणि 2 पंच ऑफिशियल यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर अजित म्हात्रे अँड विशाल नाईक. अक्षय पाटील यांच्यासाठी स्पेशल प्राइज आहे. जेव्हा जेव्हा झील सोडतील त्या प्रत्येक झीलसाठी, जेव्हा झील सोडतील लक्षात असू द्या, जेव्हा झील सोडतील तेव्हा 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल भूषण पाटील यांच्याकडून. ते स्पेशल प्राइज लागलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. तिसरा कॉल झालाय आमचा. जीत 11 या ठिकाणी उपस्थित आहेत, रुद्राक्ष 11. तर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले तर कॉइन स्पिन होईल. 65 धावांचं लक्ष. त्या धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट ज्या पद्धतीने सौरभने ताबडतोड फलंदाजी केली, अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहू शकलात. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा 4 षटकांमध्ये धावा चेज झालेल्या आहेत नो डाऊट.
कारण जेव्हा जेव्हा मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करतो ना त्यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा सामना आपल्या लक्षात ठेवावा. 434 धावा असं वाटलं नव्हतं, न भूतो न भविष्यती, परंतु ते घडलं गेलं आणि दक्षिण आफ्रिका संघ मात्र आजतागायत तो अजरामर रेकॉर्ड पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हिमप्रकाश, मयूर आणि एका साईडला करण. पहिला चेंडू ऑफ साईडला टॅप केला जातोय. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये डिक्लेरेशन झोन कडे वळेल. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2. या धावसंख्येवर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राई प्रीमियर लीग 2022 आपण पाहतायत घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर. आमचे जे श्रोते मात्र जोडले गेलेत, स्मार्टफोनवर मॅचचा आनंद घेत आहेत. अभिमन्यू ठाकूर पांजूवरून ते सुद्धा यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात आणि दिनेश किनी आमचे जवळचे मित्र समालोचक त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. G11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 65 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. दोन्ही फलंदाजांच्या माइंडमध्ये असेल की षटकार चौकारांची आपल्याला आतषबाजी थोडीफार तरी करावीच लागणार आहे. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज डावखुऱ्या हाताचा फलंदाज, अर्थातच इंडिपेंडन्स कप म्हणून ओळखला गेला. 1997ला पाकिस्तान वर्सेस आपण पाहिलं होतं आणि त्यावेळेला पाकिस्तान संघाचा डावखुरा फलंदाज ज्याने आक्रमकता दाखवली होती आणि 194 धावा आजच्या दिवसामध्ये केल्या होत्या. तो दिवस 21 मे 1997, 1997 तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. यावेळेला मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटचा फ्लो होता ऑन साईडला. चेंडू आणि फळीचा मात्र यावेळेला समन्वय झाला नाही. त्या गॅप मधून चेंडू मात्र फर्निचर डिस्ट्रॉयड केला गेला. क्लीन बोल्ड, गॉन. धावांची गती फलकावर मात्र यावेळेला 3 धावा. पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला कागदोपत्री स्ट्रॉंग होता, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. म्हणतात ना, कोणताही संघ महान नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. ज्यावेळेला तो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतो त्यावेळेला तो महान बनतो, असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे वाक्य आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हिमप्रकाश सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला आणि करणला या ठिकाणी क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केलं. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक 4. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी मिळेल 1 धाव. कुंदनच्या बॅटमधून 1 धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 4. अजूनपर्यंत जी स्टार्ट हवी आहे ती मात्र मिळत नाहीये. मयूर एक चिकाटी प्लेअर आहे. गेल्या मॅच मध्ये 27 धावांची सुंदर खेळी केली, 40 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला मयूरच्या बॅटमधून गेल्या मॅचचं सातत्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का? आणि सौरभ सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. कोणताही झेल मात्र सोपा नसतो. सौरभला नाही आहेत ते 100. अक्षय पाटीलसाठी मात्र 100 रुपये झेल सुटल्यानंतर आहेत भूषण पाटील यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 धावा. जे प्रेक्षक वर्ग सुद्धा किती तीक्ष्ण असतात. 5 धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज हिमप्रकाश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी डिक्लेरेशन झोन मध्ये
2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. प्रति षटका मागे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पांजूच्या मैदानातील ते षटक खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. तो सचिन पाटील. भावेश राऊत यांच्याकडून मात्र मयूरने जर 3 षटकार लगातार ठोठावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. धावांची गती फलकावर 2च्या मदतीने 9 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. सचिन यंदाच्या हंगामामध्ये सचिनने मात्र पांजूच्या मैदानात सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं होतं. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने केले थोडीशी चुकी आणि तत्पूर्वी कुंदनला मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12. भावेश राऊत यांच्याकडून लगातार 3 षटकार. मयूर जर या ठिकाणी 3 षटकारासाठी शेअर मार्केट वाढलाय. 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 500 होतं तिथे 1000 रुपये आता कॅश प्राइज लागलं गेलंय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12. मयूरसाठी हे पारितोषिक असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी. सचिनने मात्र यावेळेला संधीचं सोनं केलंय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. कुंदन विकेट नंबर 2 गॉन. गोलंदाज सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला नजाकत बरा शॉट पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दर्जेदार पहिला षटकार. 6 धावा. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर आला आणि घुटना टेक सिक्सर देख अशा प्रकारचा स्ट्रोक मात्र कन्वर्ट केला गेला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यानंतर एक आनंद असतो तो वेगळाच द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू वळतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 22. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 43 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 12 चेंडू 43 धावा.
21.50च्या सरासरीने खेळावा लागेल. 12 चेंडू 43 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असतं आणि स्वप्नील भोईर यांनी तो मात्र आव्हान केलंय आपल्या खेळाडूंना. धावांची गती जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. ते एकंदरीत 24 धावा. यावरून समजतं की फक्त क्रिकेट खेळलं जात नाही तर सामाजिक कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुंदररित्या राईगाव म्हटलं तर आता मात्र यावरून मला अनुभव आला, अर्थातच माणुसकीचं माहेरघर म्हणून राईगाव हे आपल्याला पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा. चेंडू फेकून झालेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाही आहेत. लेग बाईचा इशारा अजित म्हात्रे यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25. धावांची गती फलकावर 25 रन्स. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली आतापर्यंत जतीनने. सुपर बॉलिंग. चेंडू आहेत आता मात्र तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये 40 धावा. 9 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला फ्लिक्सचा फटका, यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळला गेलाय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक मिडॉनचा पुढे येतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. मयूरच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. रुद्र पॅकर्स 27 या धावसंख्येवर. 27 लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा. 27चा आकडा मायने राखलाय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 27 नोव्हेंबर 2015 यावेळेला वाईटचा इशारा येतोय. 27 वरून एक धाव मात्र हळुवारपणे पुढे सरसावली गेले. 28 धावा. 27 नोव्हेंबर 2015. गुलाबी चेंडूला मात्र मान्यता दिली टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. हिरवा कंदील मिळाला आणि स्टीव्ह स्मिथ एका साईडला स्टीव्हन स्मिथ पाहायला मिळाला, ऑस्ट्रेलियन कॅप्टन. आणि ब्रँडन मॅक्युलम न्यूझीलंड संघाचा ऑकलंडच्या मैदानात पहिला मात्र नाईटच्या टेस्ट क्रिकेटचा इतिहास चालला तर पहिला सामना खेळला गेलाय. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 विजयासाठी अजून सुद्धा 7 चेंडू आणि 36 धावा. जतीन मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतिम लालच देण्याचा प्रयत्न केला. थोडासा गुड लेंथ स्पॉट वरून मात्र चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लाइट मिळाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 6 चेंडू आणि 36 धावा. रुद्र पॅकर्स ह्या संघाला विजयासाठी. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा राई प्रीमियर लीग 2022. धन्यवाद.
6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य. नवीन गोलंदाज मिस्टर अमित, पहिले षटक हाताळलं हेमप्रकाश पाटील यांनी. 40+ खेळाडू आणि आपल्या बोटांतील जादू दाखवत 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण आणि आता मात्र 40+चेच गोलंदाज येत आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर अमित. खूप मास्टर क्रिकेट खूप पुढे चाललंय. 40+चं क्रिकेट अफलातून होतं. तर ह्या वेळेला अप्रतिम चेंडू, परंतु क्षेत्र यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. एकदा वर्जित केली जाते. सिंगलने मात्र प्रतिस्पर्धी संघ म्हात्रे किंग्सला काहीच फरक पडणार नाहीये. इथून मात्र दुसऱ्या विजयाची मात्र चव चाखण्याचा जरूर आपण पाहू शकतायत. मात्र विजयाची चव चाखणार संकेत पाटील दर्शवत आहेत. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाही तर ते वेगळ्या प्रकारे गोष्टी करतात, म्हणून ते विजेते ठरतात. हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 30 धावा झालेत, 2 गडी बाद झाले, 3.1 चेंडूचा खेळ झालाय. 65 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 35 धावा येणे खूप गरजेची गोष्ट असेल. जरा इथून विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला प्रयत्न चांगले केले होते. दाद द्यावी लागेल खेळाडूंना. तर गाड्यांची ये जा वर्दळ असताना सुद्धा मात्र क्रिकेटवरचं अफाट प्रेम, परंतु थोडंसं सावध पवित्रा घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेंजरस दुखापत होणार नाही याची आपण काळजी घ्या. 4 चेंडू आणि 34 धावा. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. सौरभ पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाते. मयूर शेवटपर्यंत थांबला, परंतु त्याच्या बॅटच्या रडारमध्ये ते चेंडू येताना पाहायला मिळाले नाहीत, कारण गोलंदाजी खूप सुंदर क्लीन आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. पंकज पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 32, 2 गडी बाद. आता फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, बाकी राहिले, कारण इथून 33 धावा. श्वान मैदानात येत असताना आपण पाहू शकतायत. उद्याची काळजी घेण्यासाठी येतात, कारण तुडुंब भरताना मैदान पाहायला मिळेल. संडेचा दिवस असेल, 22 मेचा दिवस. कोणता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकले जातील ते उद्याच्या दिवसात आपल्याला स्पष्टपणे दिसेल. 32 धावा. ऑन साईडला कडेकडे स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. कोणती चुकी करणार नाहीये मिस्टर सचिन. गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 4थ्या चेंडूवर गॉन. पर्सेंटेज आपल्या संघाला देता त्यावेळेला डेफिनेटली विजय संपादन होतो. कारण क्रिकेटमध्ये मी आहे म्हणून संघ आहे हे पूर्णपणे वाक्य आपण पुसून काढा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा तुम्ही मात्र वाक्य तुमच्या लक्षामध्ये राहील त्यावेळेला तुमचा खेळ अगदी मात्र शिखरावर पोहोचेल. तर एक चांगलं